हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हल्टर नेक बॅक पार्टची कटिंग केली होती. आता फ्रंटची कटिंग करणार आहे. तर हे मेजरमेंट आहे, तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये समजवलं आहे. तर मी ड्राफ्टिंग करून घेतली. आता न्यूजपेपर घेतला आहे, त्यावर आपण ही फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहे. तर चला, वरतून एक सरळ लाईन देऊन घेते अगोदर. शोल्डर टाकायचं आहे आपल्याला. शोल्डर आहे 15, तर त्याचं निम्म होतं 14.5. तर हे बघा, इथून फोल्ड बाजूकून 7.5 इंच मार्किंग करायची. शोल्डर 15 इंच आहे, त्याचं निम्म झालं 7.5. इथून आपण जिथे शोल्डरची मार्किंग केली तिथून 1 इंच डाऊन जायचं आहे आपल्याला, कंपल्सरी 1 इंच डाऊन. त्यानंतर फोल्ड बाजूकून आपल्याला इकडनं गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच. ही मार्किंग जोडून घेऊ अगोदर आपण. त्यानंतर इथून आपल्याला आर्महोलची मार्किंग करावं लागेल. आर्महोलची मार्किंग केल्यानंतर आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला बघावं लागेल. आपण बॅक पार्टला पण तोच वापरला होता, तर फ्रंटला पण आपल्याला बघा, हा पॅकनेक फॉर्म्युला आहे, पण बॅकला देखील वापरला होता, फ्रंटला पण तोच वापरणार. आपली चेस्ट आहे 33.5, दुसऱ्या लाईनमध्ये येते 33.5 भागिले 6 करायचे, त्याच्यामध्ये +1 करायचे, तर किती झाले 6.5. तर आपल्याला इथून बघा 6.5 मार्किंग करायची. जिथून डाऊन गेलंय तिथं असं टेप ठेवून 6.5 मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर इथं आता आपण सरळ लाईन देऊन घेऊ. त्यानंतर आपल्याला उंचीची मार्किंग करायची ब्लाऊजच्या लांबीची. तर त्यासाठी हे शोल्डर हे तिरपं जॉईन केलेलं, जी लाईन आपण मारली तिचं सेंटर काढायचं आहे. त्यानंतर सेंटर बसा, जिथं सेंटर काढलं आहे तिथं टेप व्यवस्थित ठेवून आपल्याला हे बघा अशा प्रकारे टेप व्यवस्थित ठेवायचं आहे. व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला मार्किंग करायची. तर आपली ब्लाऊजची लेंथ आहे उंची 16 आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 17 मार्किंग करायची. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आपले 9.5 आहे, तर 10 इंच मार्किंग करायची. त्यानंतर गळ्याची मार्किंग आपण नंतर करू. हे 2 मार्किंग करून घ्यायचे, उंचीची आणि शोल्डर टू अपेक्स. तर हे बघा, इथे मी स्ट्रेट लाईन देऊन घेते. त्यानंतर इथं देखील थोडी लाईन देते. त्यानंतर आपल्याला कमरची मार्किंग करायची. तर आपली कमर किती आहे 29, त्याला डायरेक्ट डिवाईड करायचं आहे, त्याच्यामध्ये प्लस काहीच करायचं नाही. किती झालं 7.25. तिथून 7.25 मार्किंग करायची आहे. त्यानंतर पुढच्या मार्किंग मी तुम्हाला टक्सचं जेव्हा मार्जिन घेईल त्यानंतर सांगते. त्यानंतर छातीची देखील आपल्याला मार्किंग करायची. तर हे बघा, छाती आपली किती आहे 33.5. तर याच्यामध्ये आपल्या बॅकला पण आपण लुझिंग दिली होती 2 इंच, फ्रंटला पण 2 इंच लुझिंग द्यायची. तर 33.5 अधिक 2 35.5 भागिले 4 करायचं आहे त्याला. किती याला 8.5च्या वरती एक लाईन. तर हे बघा, इथून असं व्यवस्थित टेप ठेवून 8.5 इंचाच्या वर एक लाईन इथं मार्किंग करायचे. त्यानंतर पुढं शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. हे बघा, शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. त्यानंतर बघा, आपण आर्महोलची मार्किंग करून घेऊ. पॅकनेक असल्यामुळे शोल्डर मायनस नाही होत इथं. तर हे बघा, इथं किती शोल्डर टाकलं आहे आपण 7.5. अगोदर याचा सेंटर काढून घेऊ. असं टेप ठेवून व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचं आहे.
सेंटर एक मार्किंग करायची. तर वरती शोल्डर किती घेतलं आहे आपण, 7.5 इंच घेतलं आहे. हे बघा इथे किती घेतलं आहे, 7.5 इंच. तर इथे किती घ्यायचं आहे, अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजे 7 इंचावर मार्किंग करायची. इथं किती घेतलं आहे, 7.5. इथं घ्यायचं आहे 7 आणि छातीच्या लाईनमध्ये देखील सेम त्याच पद्धतीने 7 इंचावर मार्किंग करायची. तर बघा हे अगोदर जोडून घेऊ. त्यानंतर इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आर्महोलसाठी बॅकला आपण 1 इंच केली ती, आता फ्रंटला आपण 1.5 इंचावर करणार आहे. त्यानंतर फ्रेंच काऊने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा आता एवढं आपले बेसिक ड्राफ्टिंग झाली. त्यानंतर आपण हे बघा आपला आता नेक राऊंड किती आहे, नेक म्हणजे काय तर आपला पूर्ण नेकचा राऊंड, तर तो किती आहे 13 इंच. तर त्याला भागिले 4 करायचे, किती झालं 3.25. तर यामधून मायनस करायचं आहे 0.25, किती 3 इंच. तर आपल्याला हे बघा इथून आपल्याला मार्किंग करायची गळारुंदीची 3 इंचावर. हे बघा इथं मार्किंग 3 इंचावर केली. त्यानंतर आपल्याला इथं देखील मार्किंग करायची. आपल्याला गळ्याचा फ्रंटचा आकार द्यायचा आहे ना, त्यासाठी काय करायचं आपण इथं हे बघा परत आपण नेक राऊंड घेऊ. 13 इंच भागिले 4 तर किती आलं 3.25. आपण इथं गळारुंदीला काय केलं तर मायनस केलं तर 0.25. आता याच्यात प्लस करायचं आहे 0.25. 0.25 किती आलं 3.5. तर हे बघा इथं असं टेप असं ठेवून 3.5 मार्किंग करायची. हे बघा इथं तर इथं किती आलं होतं आपलं 3 इंच. तर इथं देखील तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. बॉक्स बनवून घेऊ. गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता खाली प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग करायची. तर हे बघा आता वरचं आपलं सर्व झाले. इथे देखील मी तुम्हाला आपलं शोल्डर किती 2 इंच आहे रेडी शोल्डर, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 3 इंचावर मार्किंग करते मी. हे बघा इथं. त्यानंतर हे जो सेंटर आहे त्या सेंटरला आपल्याला इथं जॉईन करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही शोल्डर कमी देखील घेऊ शकता. मी 2 इंच ठेवले. तर हे बघा असं तर एवढं आपलं मायनस होणार आहे. समजलं, हे आपलं मायनस होणार आहे. एवढी ड्राफ्टिंग झाली. आता आपण खाली प्रिन्सेस कटचं बघणार आहे. तर हे बघा इथं आपण शोल्डर टू अपेक्स घेतले. आता इथं आपल्याला अपेक्स टू अपेक्स मार्किंग करायचं. तर आपल्या अपेक्स टू अपेक्स आहे 7 इंच, त्याचं अर्ध झालं 3.5. तर इथं 3.5 मार्किंग करते मी. त्याच्यानंतर इथं जेवढं घेतलं आहे तेवढं हे बघा इथं घेतले आपण 3.5. तर याच्या इथं जेवढं घेतलं आहे त्याच्यापेक्षा इथं अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. हे बघा इथं. त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्सची मार्किंग आपल्याला चार्टनुसार करावं लागेल. तर आपल्या छातीचं माप किती होतं 33.5. तर हे बघा हा टक्स चार्ट आहे. तर आपला आर्महोलमधला टक्स येईल 1.25 इंचाचा आणि कमरचा टक्स येईल 2.5 इंचाचा. हे बघा आपल्या छातीचं मार्किंग पहिल्याच लाईनमध्ये येते. तुमचं ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनमधलं तुम्हाला घ्यायचं आहे. तर आपलं येईल म्हणजे आर्महोलला येईल 1.25 इंच आणि कमरचा येईल 2.5 इंच. तर इथं आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ते मार्किंग अगोदर आपण जोडून घेऊ.
इकडे देखील सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचे. हे बघा, आता ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा असं टेप ठेवायचं आहे सेंटर, कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. इथे सेंटर काढायचं आहे. परत इथून परत असा टेप ठेवून पुन्हा एक सेंटर काढायचं आहे. हे बघा, परत मी टेप असाच ठेवून घेते आणि इथे देखील खाली, म्हणजे ह्या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचे. त्यानंतर मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचे. त्यानंतर आपण आता हे बघा, खालून अर्धा इंच बाहेर गेलंय ते असं क्रॉसमध्ये इकडे जॉईन करायचे. त्यानंतर तिथून आपल्याला हे जे तिन्ही पॉईंट आहे हे तिन्ही पण आपल्याला व्यवस्थित स्केलने असे जॉईन करायचे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मधून एक लाईन इतका असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता ह्या दोन्ही लाईन चेक करून घेऊ. तर ही लाईन जेवढी तेवढीच ती पण लाईन पाहिजे. तर ही किती, 7 इंचाला एक लाईन कमी, तर ही देखील तेवढीच पाहिजे. तर आपण चेक करून घेऊ ती पण. हे बघा इथे येते, तर आपण ते असं मार्क करून घेऊ. तर इथे जेवढं आलं आहे, आता इथे किती आलं आहे, अर्धा इंच, तेवढंच आपल्याला इकडे देखील सेम तेवढंच घ्यायचं आहे, अर्धा इंच. इथे जेवढं आलं आहे तेवढं इकडे देखील घ्यायचं आहे. आता आपण कमरची मार्किंग करून घेऊ. आपली कमरचं मार्किंग हे बघा इथे केलं होतं आपण 7.25 इंच, पण आता इथं टक्स पण घेतला आहे. टक्स मायनस होणार, त्यामुळे त्याची देखील मार्जिन घ्यावं लागेल. तर टक्स कितीचा घेतला होता आपण, 2.5 इंचाचा. तर टक्सची मार्किंग घ्यायची 2.5 इंच. त्यानंतर पुढे आपले शिलाई मार्जिन घ्यायचे 2 इंच. टक्स तुमचा जेवढा असेल तेवढं मार्जिन घ्यायचे, कारण टक्स आपला मायनस होतो. त्यानंतर ही मार्किंग आपण जोडून घेऊ. बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला, आतमधली लाईन आतमधल्या लाईनला अशी जोडून घ्यायची. त्यानंतर बघा, आता आपली इथे जेवढं आलं होतं त्याच्या डबलनी इथं ह्या लाईनवर घ्यायचे. तर इथे किती आलं होतं, अर्धा इंच, तर इथे किती येईल, 1 इंच. तर बघा 1 इंच मार्किंग करते. त्यानंतर इथे जेवढं आलं होतं तिथे ह्या आर्महोलच्या साईडच्या लाईनवर देखील तिथं तेवढंच घ्यायचं, किती, अर्धा इंच. आपण हे सगळं मार्किंग जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर इकडे देखील हे क्रॉसमध्ये जोडून घेऊ असं. त्यानंतर बघा स्केल अशी ठेवायची या फिटिंगच्या लाईनला. हे बघा अशी स्ट्रेट जॉईंट झाली पाहिजे, आणि इकडे ही अशी लाईन सरळ ओढून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला आर्महोलमध्ये देखील टक्स द्यायचं आहे. तर हा किती घेतला होता आपण, 2.5 इंचाचा. तर आर्महोलमध्ये आपल्याला 1.25 इंचाचा घ्यावा लागेल. तर हे बघा असं व्यवस्थित असं ठेवायचं आहे. जिथं जॉईंट होतं आहे तिथं मार्क करायचं आहे. आता ह्या 1.25 इंचाचं आपल्याला अर्ध करायचं आहे, म्हणजे निम्म करायचं आहे. बघा असं. तर ह्या जी मार्किंग घेतली तिच्या दोन्ही बाजूने आपल्याला तेवढंच मार्किंग करायचं आहे. हे बघा असं, म्हणजे हा पूर्ण टक्स आपल्याला 1.25 इंचाचं घ्यायचा आहे. हे बघा असा चेक करून घ्यायचा 1.25 इंच. त्यानंतर तो आपल्याला इथे या लाईनला जॉईन करायचा आहे. हे बघा इथं. त्यानंतर हा देखील इकडनं आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे. बघा दोन्ही टक्स आपण शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जॉईन करून घेतले. आता आपल्याला ते दोन्ही चेक करून घ्यायचे. तर हा किती आपला, 6 इंचाला एक लाईन कमी, तर हा देखील तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला. तर जेवढा बाहेर जातोय तेवढा बाहेर जाऊ द्यायचं आहे. बघा
बाहेर जातोय तिथं मार्किंग करायची. त्यानंतर बघा स्केल अशी ठेवायची, आपण जी ही लाईन दिली ना त्या लाईनला जॉईन करायचं आहे नवीन आर्महोलसाठी. तर बघा स्केल अशी ठेवायची या फिटिंगच्या लाईनला अशी, त्यानंतर अशी जॉईन करायचं आहे आपल्याला. हा बघा इथं नवीन आर्महोलचं अशी देऊन घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली आता अल्टरनेट ब्लाऊजची एवढी मार्किंग झाली. समजलं, प्रिन्सेस कटचा आपण एवढा शेप दिला आहे. आता ते जर कट करून आपण इथं प्रिन्सेस कटचा आकार देणार आहे, तर चला आता कटिंग करून घेऊ. कटिंग करून घ्यायची, जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची आपल्याला. त्यानंतर वरतून देखील कट करू. अगोदर गळा कट करून घेऊ आपण. आर्महोल नंतर कट करू. त्यानंतर आपल्याला हा खालचा टक्स कट करायचा आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार देता येईल आपल्याला. जशी मार्किंग केली तसंच टक्स पण कट करायचं आहे. आता बघा टक्स कट केला आहे. आपले हे दोन ज्या लाईन आपण मार्क केल्या आहे त्या दोन एकावर एक असे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने ठेवायचे. यासाठीच मी न्यूजपेपर घेते, कारण कार्डशीटचं असं फोल्ड करायला होत नाही ते लवकर. न्यूजपेपर सॉफ्ट असतो त्यामुळे पटकन होतं, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित इझी जातं. तर हे बघा त्यानंतर आपण हे बघा नवीन जो आर्महोल आहे आपला, हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल हा ब्ल्यू पेननी केला आहे आणि वरती आपण केच पेननी केला होता. तर हे बघा हे दोन्ही जॉईंट होते नवीन आर्महोल पण. समजलं. त्यानंतर आता आपण हा कट करून घेऊ. हे बघा इथून कट करायचं आहे, इथून आपलं मायनस होणार आहे, इथून आपल्याला कट करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा ही जी लाईन आहे हीच आपल्याला सेंटर काढायचं आहे प्रिन्सेस कटच्या आकारासाठी. तर हे बघा इथं असं ठेवायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर हे बघा इथून जो आपण फोल्ड केलं आहे ना तिथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायची. हे बघा इथं. त्यानंतर आपण आता तो प्रिन्सेस कटचा आकार फ्रेंच कर्वने देऊन घेऊ. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पॉईंट पूर्ण फ्रेंच कर्वने सेट करून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं जेवढं क्रॉसमध्ये जात आहे ते जाऊ द्यायचे आपल्याला, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचे. हे बघा तर प्रिन्सेस कटचा आकार असं. हे बघा झालं. आता आपण हा कट करून घेऊ. त्यानंतर इथं जो पॉईंट आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपली इथं जो होता तो टक्स आपल्याला इथं देखील सेंटरला एक टक्स घ्यायचा आहे शोल्डर टू अपेक्सच्या लाईनवर. हे बघा इथे 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग केलं आहे मी. त्यानंतर हा टक्स आपण मायनस करणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही शिलाई देखील घेऊ शकता, मी नाही घेणार आहे त्यामुळे मी मायनस केलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. बघा आपल्या आता एवढी
फ्रंट पार्टची मार्किंग व कटिंग झाली. हे बघा. तर आपण जो बॅक पार्ट ड्रॉ केलाय तो देखील घेऊन कट करून घेऊ. तर मग बघा, बॅक पार्ट ड्रॉ केला होता आपण. आपल्याला त्यावर हा प्रिन्सेस कटचा हा आकार हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे. या फिटिंगच्या लाईनला क्रॉसमध्ये जसं जाईल तसं ठेवायचं आहे. आणि इथून बघा, इथून आपल्याला हल्टर नेक आहे म्हणजे थोडं पॅक नेकमध्येच आहे, त्यामुळे इथून आपण अर्धा इंच इतकं असं क्रॉसमध्ये ठेवलं आहे. हे बघा, तुम्हाला पाहिजे ठेवलं तरी चालेल. जसं जातं आहे तसं मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आता आपण जसं जॉईंट करून घेऊ. खालून येत होतं पण मी वरतूनच जॉईंट करून घेतलं, कारण परत आर्मचा शेप थोडा खाली जात होता. तरी इथं बघा, ते देखील असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायची. एकदा आपण बॅकची लेंथ चेक करून घेऊ. तरी बघा, इथून असे ठेवायचं आहे टेप. तर बॅकची लेंथ मला पाहिजे 15, तर मी इथं 14 पाहिजे, तर 15वर मार्किंग करते. 1 इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल. आता आपण हे असं जॉईन करून घेऊया. बघा, हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट देखील मार्क झाला. आता आपण कट करून घेऊ. जसा मायनस झाला आहे तसं तुम्हाला वाटत असेल आता ही तसं क्रॉसमध्ये, पण जेव्हा ब्लाऊज फिटिंगला आपण घालतो ना तेव्हा बरोबर व्यवस्थित बसतं. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. जसं आहे तसंच कट करायचं. तर ब्लाऊज स्टिच करून आपण जेव्हा घालू ना तेव्हा तो बरोबर व्यवस्थित बॉडीनुसार व्यवस्थित बसतो. इथं थोडासा पॉईंट येतोय, तो आपण असं कट करून घेऊ. हे बघा पद्धतीने आपल्या हल्टर नेक ब्लाऊजच्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली. तुम्हाला पाहिजे तुम्ही स्लीव देखील त्याला अटॅच करू शकता. मी स्लीव अटॅच केलेली नाही. आता पुढचा भाग आपला हा पुढचा भाग आहे. हा जो बंद बाजूकडून ठेवायचा आहे. आपण दरवेळेस काय करतो, इकडनं आहे पट्टीसाठी फ्रंट पार्टला वाढवतो. हे बघा इकडनं, पण आता तिथं वाढवायचं नाही आहे. फक्त हे बघा, फक्त या दोन्ही साईडने इकडनं अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इकडनं अर्धा इंच. जेव्हा हे दोन्ही भाग जॉईंट होतील त्यासाठी अर्धा इंच दोन्हीकडे वाढवायचे. बाकी कुठेही काही वाढवायचे नाही. आणि हा पार्ट आहे ना, हा आय हुक पट्टीसाठी इकडनं अर्धा इंच वाढवायचं आहे. हे बघा स्ट्रेट लाईन आहे ना इकडे, जेव्हा तुम्ही अस्तरवर ठेवशाल त्याला इकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. समजलं? बाकी कुठेही काही वाढवायचं नाही. जसं आहे तसंच स्टिच मार्किंग करून कटिंग करायची. तर हे बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असेल त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून दुसऱ्याला देखील याचा फायदा होईल. आणि कमेंटमध्ये कळवा का या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं ब्लाऊज शिकायला आवडेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.